सहस्रजित, अनंतजित, इष्टो, विशिष्टः, शिष्टेष्टः. 306 सहस्रजित. सहस्राणी म्हणजे हजारो, प्रचंड असुरांना, राक्षसांना किंवा देवांच्या वैऱ्यांना युद्धे जयती, युद्धामध्ये जो त्यांचा नाश करून विजय मिळवतो असा तो सहस्रजित. दुसरा अर्थ असाही होतो की विषयरूप वासना, लालसा, ईर्ष्या नष्ट करून साधकाला शांती जो प्रदान करतो असा सहस्रजित. ओम सहस्रजिते नमः. 307 अनंतजित. सर्व भूतानी म्हणजे सर्व भूतांना, युद्ध क्रीडा दिशू म्हणजे युद्धामध्ये, वेगवेगळ्या खेळांमध्ये, सर्वत्र म्हणजे सगळीकडे आणि सर्व वेळेला, कायम, अचिंत्य, ज्याचा विचारही करू शकता येणार नाही अशा प्रचंड शक्तीनी जयती इति अनंतजित. म्हणजे त्या शक्तीमुळे जो जिंकतो किंवा या सर्वांवर विजय मिळवतो तो अनंतजित. हजारोंना पराजित करणारा असा जो तो अनंतजित. ओम अनंतजिते नमः. 308 नाव आहे इष्टः. परमानंद आत्मकत्वेन म्हणजे परम आनंद, आशीर्वाद, असंच सुखरूप जो आहे, हेच ज्याचं स्वरूप आहे, त्यामुळे प्रिय हा सर्वांचा आवडता आहे, सर्वांचा लाडका असा जो आहे, इष्ट हा ज्याच्यावर सगळे प्रेम करतात, ज्याला प्राप्त करायची इच्छा करतात. यज्ञेन पूजितः, यज्ञ वेगवेगळ्या पूजा करून पूजितः ज्याचं पूजन केलं जातं असा जो तो इष्ट हा, जो सगळ्यांना प्रिय असतो तो इष्ट हा. ओम इष्टाय नमः. 309 अविशिष्टः. सर्वेषां म्हणजे सगळ्यांच्या, अंतर्यामित्वेन आतमध्ये जो राहतो, जो अंतर्यामी आहे आणि त्यामुळे आतल्या सगळ्या भावना त्याला कळतात, तो त्याच्यावर नियंत्रण ठेवतो असा जो आहे स अविशिष्ट हा, तो अविशिष्ट. किंवा शिष्टानाम म्हणजे जे शिकलेले आहेत, जे हुशार आहेत, जे सुसंस्कारित आहे अशांना, विदुषाम म्हणजे हुशार विदुषी लोकांना, इष्ट हा आवडता म्हणजे हुशार, विदुषी इत्यादी सर्व लोकांना जो आवडता आहे तो अविशिष्ट हा. ओम अविशिष्टाय नमः. 310 शिष्टेष्टः. शिष्टाः म्हणजे जे सुशिक्षित आहेत, सुसंस्कारित आहेत, हुशार आहेत असे इष्टः आवडते, अस्य इति ज्याचे असतात असा जो, म्हणजे हे लोक ज्याला आवडतात, ज्याला प्रिय असतात असा तो शिष्टेष्टः. गीतेमध्ये पण परमेश्वर म्हणतात, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः. हे ज्ञानी लोकांचा मी प्रिय असतो आणि मला ज्ञानी लोक प्रिय असतात. ओम शिष्टेष्टाय नमः.